मित्रांनो, व्हिडिओमध्ये वापरलेले प्रत्येक फोटो, त्या प्रत्येक फोटोमध्ये मी आहे. कारण की हा माझा एक 7 वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या बेसिसवरच मी तुम्हाला ही माहिती पुरवत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, तर आज एकदम महत्त्वाच्या विषयावर मी एक व्हिडिओ बनवत आहे, की आपल्या शेतात, आपल्या रानात, फार्म हाऊसवर, आपल्या घरी, आपल्या राखणीसाठी कुठला कुत्रा पाळणं योग्य राहील. तर काय होते, आता सध्या Instagram, Google यांच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे वेगळ्या ब्रीडचे पिल्लं बघितली जातात आणि लोकं अट्रॅक्टिव्ह होतात, की ही जर ब्रीड पाळलं तर कसं राहील. तर बरेचसे असे डॉग आहेत. कारण की आपण आधी ठरवायला पाहिजे की आपल्याला कुत्रा नेमकं कुठल्या हिशोबाने पाळायचा आहे. राखण्यासाठी पाळायचा आहे का चावण्यासाठी पाळायचा आहे का फक्त भुंकण्यासाठी पाळायचा आहे का शोसाठी पाळायचा आहे, की आपल्याला त्याच्यासोबत फिरायचं आहे, फिरवायचं आहे, त्यासाठी पाळायचं आहे का घरच्यांचा हट्ट आहे म्हणून पाळायचा आहे, की आपला घरातली काय लहान मुलं आहेत त्यांच्या हट्टामुळं पाळायचं आहे. ही गोष्ट आधी आपली फिक्स असायला पाहिजे. तर मित्रांनो, कसा विषय आहे, तर प्रत्येक कुत्र्याची एक वेगळे एक सवय आहे. वेगळ्या प्रमाणात त्यांचं खाणं-पिणं आहे, त्यांचं वागणं आहे, त्यांचा स्वभाव प्रत्येकाचा वेगळा असतो. तर विषय काय होतो, जर आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, डॉबरमॅन, रॉटविलर, पॉमेरियन, पग, हस्की, जर्मन शेपर्ड, त्याच्यानंतर ग्रेट डेन, बिगल, कल्चर पॉमेरियन, कारवान हाउंड, मुदळ हाउंड, राजापल्यम, अशा बऱ्याचशा जाती, त्यापेक्षा आणखीन भरपूर काही जाती आहेत. तर ह्या जातींचे जे ब्रीड आहेत ते पाळले जातात. तर विषय काय आहे, जर आपण शेतासाठी जर पाळत असताना, म्हणजे रानात जर आपल्याला ठेवायचं असेल फार्मवर, तर तुम्ही डॉबरमॅन ह्या जातीचा कुत्रा पाळू शकता. कारण की डॉबरमॅन एक असा ब्रीड आहे की तो 100% 24 तास फुल एनर्जीमध्ये राहणारा ब्रीड आहे. आणि ह्या ब्रीडचं, डॉबरमॅनचं एक वैशिष्ट्य असं असतं की त्याची शेपटी कट असते. मग पुढच्या कुत्र्यांना किंवा पुढचं जे काय रानात असणाऱ्या कोल्हा, लांडगा, तुमचा बिबट्या पण असू द्या, तर त्याला समजणारच नाही ही कुत्रा घाबरला आहे का नाही घाबरला. कारण की विषय काय होतो, कुत्रा जर घाबरला तर त्याची शेपटी तो खाली घालतो आणि ही पुढच्या कुत्र्यांना समजलं की हा घाबरला आहे, की मग पुढचे कुत्रे त्याच्यावर अटॅक करतात. तर डॉबरमॅनचा विषय तसा नाही. डॉबरमॅनला त्यामुळे शेपटीच कट केलेली असते. डॉबर या राजाने त्याच्या स्वतःच्या खजिन्याचं रक्षण करण्यासाठी ही ब्रीड बनवलेली आहे. तर ही डॉबरमॅन ब्रीड त्याच्या शिफ्टी नसल्यामुळं पुढच्या कुत्र्यांना, पुढच्या माणसांना समजत पण नाही की हा घाबरला आहे का नाही घाबरला. त्यामुळं पुढचा नाही घाबरत, त्यामुळं तो आणखीन पण जास्त चाल करून जातो. आणि त्यामुळं तो एकदम, तुमच्याकडं जर डॉबरमॅन असेल तर तुमच्या शेताच्या घराच्या आसपास कोणाला येणं एवढं सहजासहज कोणी येणार पण नाही. आणि दुसरी एक ब्रीड आहे रानात पाळायसाठी, ते म्हणजे रॉटविलर. आता रॉटविलरचं पण डॉबरमॅनसारखंच आहे, पण रॉटविलरची जर शेपटी कट करीत नाही. तर रॉटविलर थोडासा डॉबरमॅनपेक्षा थोडा ॲग्रेसिव्ह असतो. आणि हे डॉबरमॅन झालं किंवा रॉटविलर झालं, ही ट्रेनिंग दिल्यावर ते एकदम व्यवस्थित राहू शकतात. आणि ह्यांना खरं तर ट्रेनिंगची गरज असते. ट्रेनिंगची गरज म्हणजे कसं, तुम्ही डॉबरमॅन घ्या किंवा रॉटविलर घ्या, त्यांच्याबरोबर अर्धा एक तास थोडंसं संध्याकाळी त्यांच्याबरोबर थोडा वेळ देणं, त्यांच्याबरोबर फिरणं, त्यांचं एक चांगलं नाव ठेवणं आणि त्या नावानेच त्यांना हाक मारणं, अशा गोष्टी ह्या असतात ट्रेनिंगच्या गोष्टी. आता अशा ब्रीडचे डॉग म्हणलं की आपल्या शेतकऱ्यांना वाटतं ह्यांना जास्त खायला लागत असेल किंवा ह्यांना शिकवावं लागत असेल, जास्त आजारी पडत असतील. ह्यांचं वॅक्सिनेशन एक असतं, पपी डपी 7-in-1. ज्यावेळेस तुम्ही पिल्लू घेता त्यावेळेस त्यांना 7-in-1 किंवा 9-in-1 असं एक इंजेक्शन देऊ शकता. त्या इंजेक्शनामुळं त्यांना कुठलाही आजार होत नाही. आणि कुत्र्यांमध्ये सगळ्यात मोठा जर आजार असेल तर तो असतो गॅस्ट्रो. 7-in-1 या इंजेक्शनामुळं गॅस्ट्रो कुत्र्यांना होत नाही. आणि ते पिल्लू 45 दिवसाच्या पुढं झाल्यावरच ते इंजेक्शन त्याला द्यावं लागतं. तर हे झालं डॉबरमॅन आणि रॉटविलर. तिसरं आहे जर्मन शेपर्ड. जर्मन शेपर्ड पण गार्डिंगसाठी एकदम चांगली ब्रीड आहे आणि शेतामध्ये पण ती एकदम एक नंबरची ब्रीड आहे. जर्मन शेपर्डचं तुम्ही फोटोमध्ये बघू शकता, असं लांडग्यासारखा आकार असतो. आणि ही जर्मन शेपर्ड जी आहे तो जास्तीत जास्त नरड्याच्या दिशेने चावत असतो. नरडा किंवा गळ्याला किंवा खांद्याला. आता प्रत्येक कुत्र्याची चावायची एक वेगळी पद्धत आहे. पॉमेरियन, पग हे जे टॉय ब्रीड आहेत ते तुमच्या पायाला चावू शकतात. डॉबरमॅन जे आहे तो तुमच्या मांडीला किंवा पाठीमागच्या साईडला चावतात. आणि जर्मन शेपर्ड जे आहे ते उडी मारून गळ्याला चावतात. त्याच्यानंतर जे काय, प्रत्येकाची एक वेगळी चावायची पद्धत आहे. तुमचं ग्रेट डेन हे असेल तर गालाला, तोंडाला चावायचा प्रयत्न करतात. आपल्याचे मनसेचे जे राज ठाकरे आहेत त्यांच्या मिसेस, त्यांना पण त्यांच्या घरचा
ग्रेट डॅन तोंडाला चावलेला होता. म्हणजे प्रत्येक कुत्र्याची एक चावण्याची एक पद्धत आहे आणि चावण्याचं पण वेगळे वेगळे प्रकार आहेत. आता ह्याच्यातच तुलने जर म्हणलं तर पिटबुल किंवा अमेरिकन बुल हे कुत्रे चावत नाहीत. त्यांनी जेवढा पण लचका त्यांनी जबड्यामध्ये धरलेला आहे, त्यांचं जबड्याची लॉक सिस्टम असते, तर तेवढा लचका ते तोडून काढतात, असा विषय आहे. तर जर्मन शेपर्ड झाला. त्यानंतर लॅब्राडॉग ही कसं आहे, एकदम फॅमिली ब्रीड आहे. त्याला तुम्ही कुठं पण फिरवू शकता. त्याला जसे तुम्ही ट्रेनिंग देईन तसं ते तुमचं ऐकू शकतो. ते घरातली कामं पण ऐकू शकतो. त्यामुळं आणि लॅब्राडॉग हे जे आहे त्या थोडंसं शोसाठी पाळला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो जास्त कोणाला काय चावत नाही. जर जास्तच ॲग्रेसिव्ह असेल तर तो चावतो, फक्त मोठ्या आवाजात तो भुंकत असतो. आता त्याच्यानंतर झालं शिकारीसाठी जर पाहिजे असेल तर ते आपले कारवान हॉर्न, मुदळ हॉर्न. आणि म्हणजे ह्या जे ब्रीड आहेत ह्या एकदम स्फूर्तीने धावणारे ब्रीड आहेत. कारवान हॉर्न आणि ग्रे हॉर्न असन, मुदळ हॉर्न असन. तर हे जे आहेत ना एकदम म्हणजे त्यांच्यामध्ये आता हे आपली देसी ब्रीड आहेत, त्यामुळं हे जास्तीत जास्त लवकर रोगाला बळी पडत नाहीत. कारवान हॉर्न असन, मुदळ हॉर्न असन, ग्रे हॉर्न असन. तर ही एकदम रफ अँड टफ ब्रीड आहे आणि ह्यांची हाईटला पण जास्त आहेत, वाढले जातात ही. आणि काटक असल्यामुळं एकदम रनिंगला चपळ असतात. दुसरी गोष्ट असते, फक्त जर तुम्हाला जर रेसिंगसाठी जर पाहिजे असेल डॉग तर तो असतो ग्रेहाउंडची खासियत अशी आहे की तो वाऱ्याच्या वेगाने पळू शकतो आणि शिकारीसाठी रनिंगसाठी ही ब्रीड जास्तीत जास्त वापरली जाते. आणि पॉमेरियन ही जर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पॉमेरियन जी ब्रीड आहे त्याचं म्हणजे पांढरा शुभ्र पिल्लू आणि ते लहान जर राहतं त्याचं कान वरती असतात. तर हे जास्त प्रमाणात सारखं भोवायचं चालू असतं नवीन कोणी दिसलं की. आणि हे ॲग्रेसिव्ह पण असतं, हे चावतं पण कधीच. तर बाकीचे जे ब्रीड आहेत तर पिटबुल झालं, त्यानंतर अमेरिकन बुल झालं, हे आपल्या भारतामध्ये यांना बॅन केलेलं आहे. तरी पण घ्यायचंच म्हणलं तर भेटून जातं. आणि ही जे आहे थोडंसं म्हणजे ह्यांना ट्रेनिंगची सक्त गरज आहे. ह्यांना जर ट्रेनिंग जर नसली, त्यांच्या म्हणण्यानुसार जर त्यांना ट्रेनिंग जर नाही भेटली तर ते ॲग्रेसिव्ह होतात. ही म्हणजे आपल्या जबाबदारीवर घ्यायची ब्रीड आहे. आणि तर तुम्ही पहिल्यांदा जर डॉग घेत असाल तर शक्यतो पिटबुलला थोडंसं व्यवस्थितच हाताळावं लागतं, कारण की त्याच्याचं ते कधी चिडचिड होईल त्याची ही म्हणजे सांगता येत नाही. तर आता हस्की, बरेचसे लोक काय करतात की इंस्टाग्रामवर किंवा असं सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगली पिल्लं बघतात आणि त्यांचं कॉल येत असतं की आम्हाला हस्की घ्यायचं आहे. हस्कीचं कसं आहे, आपल्या इकडचं जे टेम्परेचर आहे ते त्याला मॅच होत नाही. हिवाळ्यामध्ये ठीक आहे, हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये राहू शकतात, पण उन्हाळ्यामध्ये जर त्याला जर जास्त ऊन जर लागायला लागलं तर जिथं फ्रीज ठेवलेलं आहे ते फ्रीजचं दार उघडलं की ते फ्रीजमध्ये डायरेक्ट घुसायला बघन किंवा आपल्या इकडच्या टेम्परेचरमध्ये तो सहजासहज मॅच होत नाही. आणि बाकीचे जे ब्रीड आहेत, टॉय ब्रीड जे छोटे असतात, पॉमेरियन, टॉय पॉमेरियन, कल्चर पॉमेरियन, त्यातला जर सगळ्यात लहान जर म्हणलं टॉय पॉमेरियन तर ते कॉफी मगमध्ये एक पिल्लू बसून एवढ्या साईजचं पिल्लू असतं ते. आणि त्याला जास्त जरी आवाज जरी वाजला त्याच्या कानात किंवा एखादा मोठा फटाका फुटला किंवा काय, तरी पण त्याचं हृदय धडकून तो अचानक पण मरू शकतो. आणि याची किंमत पण जास्त असते. ते झालं टॉय फॉर्म. आणि त्याच्यानंतर थोडंसं मोठं म्हणजे कल्चर फॉर्म, म्हणजे थोडंसं सोनेरी कलरचं असतं. आणि त्याच्यानंतर थोडंसं मोठं म्हणजे आपलं नॉर्मल आपलं पॉमेरियन. तर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्रीड वापरले जातात. तर यांचं वॅक्सिनेशनचं पण एक प्रमाण ठरलेलं आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे असं असतं की कुत्र्याच्या लाळेमध्ये जे काही जंतू आहे त्याने खतरनाक असा आजार, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, रेबीज आजार होतो. मग रोग असतो तो, आणि तो रोग जो आहे ना तो बुद्धीचा रोग आहे. कारण की रेबीज झाल्यानंतर माणूस त्याला कुठं अंगाला इजा होत नाही किंवा काय नाही, तो माणूस भुंकत राहतो, इवळत राहतो, कुत्र्यासारखंच करीत असतं. त्यामुळं कुत्रं कुठलं पण घेत असताना त्याचं वॅक्सिनेशन कंप्लीट आहे का हे बघणं, कंप्लीट जरी नसेल तरी वॅक्सिनेशन पहिलं कंप्लीट करून घेणं आणि त्याच्यानंतरच पाळणं. कारण की रेबीजचं इंजेक्शन केल्यानंतर कुत्रा पण सेफ आणि आपण पण सेफ. कारण की बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की हळूहळू त्या कुत्र्यामध्ये माणूस एवढा रमून जातो, त्याला इकडं हात लाव तिकडं हात लाव, त्याच्या अंगावर हात फिरव, इकडं चाट तिकडं चाट, किंवा त्याचं छोटंसं नख लाग हिगला, अशा काही गोष्टी असतात. त्यामुळे आपलं त्याला एक रेबीज देऊन घेणं. मित्रांनो, माहिती कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आणखीन कुठल्या डॉगविषयी तुम्हाला माहिती पाहिजे ते मला कमेंट करून कळवा, पण तुम्हाला त्या विषयावर व्हिडिओ बनवू. थँक्यू.